स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे आमच्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, 10 दिवसाची उपोषणा केल्यानंतर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आता नाशिकमधील मंदिरांमध्ये देखील पूजा करताना पाहायला मिळेल। नेमका हा सर्व खटाटोप कशासाठी सुरू आहे, काय वाटतं आपल्याला? जैसा की संतोष देशमुख हत्या प्रकरणमुळे सगळे पाप बाहेर आलेले आहे। तो आता शांतीचा मार्ग, पुण्याचा मार्ग शोधत आहे आणि जसं की त्यांची प्रतिमा पण खूप मलिन झालेली आहे नेगेटिव्ह पब्लिसिटीमुळे। तो हे लोकांच्याकडे असा प्रोफाईल डेव्हलपमेंटसाठी आणि जे नेगेटिव्ह प्रसार झालेला आहे त्यांचा ते कव्हर अप करण्यासाठी पॉझिटिव्ह अशी स्ट्रॅटेजी प्लॅनर ठेवतात हे लोक। त्याच्यामध्ये हे सगळं येतात। तो कशा जे मलिन झालेली त्यांची प्रतिमा आहे कसा लोकांचे सकारात्मक करण्याचा हे प्रयत्न त्यांचा सुरू आहे। काय वाटतं, अंजली दमानिया यांनी देखील एक आता सकाळी स्टेटमेंट केलेलं आहे की वाल्मिक कराड हे भाजपमध्ये जाऊ शकतात, काय वाटतं आपल्याला? वाल्मिक कराड मी 1001% सांगू शकते, वाल्मिक कराडला कधीही काय जरी केला तरी बीजेपी घेणार नाही, मला असं वाटतं। वाल्मिक कराड यांच्याकडून न्यायालयात अशी मागणी देखील करण्यात आली आहे, मकोकामधून माझी सुटका करा अशी मागणी न्यायालयाकडे। आता त्याची सुनावणी देखील याच महिन्यात होत आहे, कसं पाहता याकडे? नाही, असं काय होणार नाही। मकोका त्यांच्यावरती लावलेला आहे आणि CBI चौकशीमध्ये तो फर्स्ट कल्प्रिट निघालेला आहे। तो असं काही होऊ शकत नाही। आणि जसं की मला माहीत पडलेलं आहे उद्या की सरकारकडून अशी मागणी केलेली आहे की जे वाल्मिक कराडची जे पूर्ण प्रॉपर्टी आहे ते तुम्ही सरकारी कोषमध्ये घ्या। तो मला असं वाटतं की असं काय होणार नाही। एकीकडे धनंजय मुंडे जे आहेत ते सातत्याने धार्मिक पूजा वगैरे करताना पाहायला मिळत आहेत। आपण म्हटल्याप्रमाणे आता ते पाप चालन किंवा शांती मिळावी यासाठी सगळं करत आहेत। काय या पूजेमागचा उद्देश पुन्हा मंत्री बनावं किंवा यासाठी असेल? हां, मंत्री बनण्यासाठी जे मलिन त्यांची प्रतिमा झालेली आहे आज लोकांच्या समोर, ते परत एक सकारात्मक त्यांची प्रतिमा लोकांमध्ये परत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। जसे अगोदर तुम्ही बघितलेलं आहे पंकजाताई खूप मागे गेली होती 5 वर्षामध्ये, परत त्यांनी असंच शिवशक्ती एक नावाची ते मोहीम चालू केली होती। सगळे देवस्थानमध्ये गेली, दर्शन केले, आपली प्रतिमा जे मलिन झालेली आहे ते परत त्यांनी पॉझिटिव्ह केली आणि आज मंत्री झाली। तसंच धनंजय मुंडे पण तेच स्ट्रॅटेजी अपनावत आहे। मंत्री होतील पुन्हा? 100% नाहीच होणार। जोपर्यंत मी जिवंत आहे धनंजय मुंडेला मंत्री मी होऊ देणार नाही, क्योंकि जोपर्यंत मी रोडवरती आहे, त्यांची बायको जोपर्यंत, त्यांचे मुलाबाळा जोपर्यंत रोडवरती न्याय मागण्यासाठी फिरणार तोपर्यंत धनंजय मुंडेला मंत्री मी होऊ देणार नाही। हे माझा शब्द आहे महाराष्ट्राची जनताला। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांना काल न्यायालयात आणलं होतं, आपण देखील न्यायालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती। काय पाहता एकंदरीत, रणजित कासले आपल्या पक्षामध्ये वगैरे घेणार वगैरे? मी जरी त्यांनी मी त्यांना सपोर्ट दिलेला आहे, रणजित कासलेला मी सपोर्ट दिलेला आहे आणि जरी त्यांचे जे सगळे आहे त्यांना पाठबळ देण्याची आज गरज आहे, क्योंकि तो खरा माणूस मला असं वाटते। क्योंकि तुम्हाला माहिती आहे की जो वेळी मी सत्यता सांगण्यासाठी सगळे पुरावे घेऊन मी परलीमध्ये गेली होती, माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकून मला जेलमध्ये टाकलेला होता, नंतर पुण्यामध्ये टाकलं होता, नंतर माझी बहिणीला आज ते कोणचा जेल आहे मुंबईमध्ये कोणत्या, तिकडे माझी बहिणीला 2 महिने ठेवला होता। आमचे पूर्ण फॅमिलीवरती इतका दबाव होता की आज भी माझी फॅमिलीचा एक व्यक्ती माझ्यासोबत बोलत नाही, इतका दबाव सगळ्यांवरती आहे। फक्त एक मीच आहे आमची फॅमिलीमध्ये जे मी लढते, जे पाप मी केलेलं आहे ते पाप मीही भोगणार आहे, असं माझ्या फॅमिलीचं म्हणणं आहे। आणि कोण जाणार परत जेलमध्ये, जसं माझ्यासोबत केला तसंच आज ते कासलेसोबत करत आहे आणि त्यांना छुडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार। त्यांनी जो आरोप केलेले आहे त्यांची पूर्ण चौकशी करणार आम्ही आणि जो वेळे जरी तो खरे निघाले तो 100% त्यांना मी आपल्या पक्षामध्ये
घेणार. आमदार सुरेश धस यांनी एक आरोप केलेला आहे. हगवणे प्रकरणामध्ये चर्चेत आलेले आय जी सुपेकर आहेत यांनी देखील त्यांच्याकडे 300 कोटीची मागणी केली होती. या संदर्भात काय सांग? मला जास्त माहीत नाही, पण मी इतकाही सांगू शकते की जसे सुरेश धस भाऊ एक जिम्मेदार व्यक्ती आहे. जरी असं काही आहे तर याची पण CBI चौकशी व्हायला पाहिजे. धन्यवाद ताई. या होत्या करुणा मुंडे. एकंदरीत पाहिलं तर मंत्री धनंजय मुंडे जेव्हा पदावरून पदमुक्त झालेले आहेत, मात्र आता यानंतर विविध ठिकाणी ते पूजा अर्चा करताना पाहायला मिळतात. मात्र जोपर्यंत त्यांची पत्नी आणि त्यांची मुलं रस्त्यावर आहेत तोपर्यंत ते पुन्हा मंत्री बनणे शक्य नाही, असा दावा जो आहे तो करुणा मुंडे यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन राकेश नेरुरकरसह मी संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.